मी यशवंतराव चव्हाण सभागृहात ह्याला गेलतो. तिथं देशोन्नतीचे संपादक पोहरे साहेबांना भेटण्यासाठी गेलतो. 2 नंबरच्या मजल्यावर पवारसाहेब 5 नंबरला होते. त्या बिल्डिंगमधून खाली आलो मी. आणि हे तुम्ही मंडळी करताय असं काय नाही. पवारसाहेबांचं माझं संबंध चांगला आहे. पण आज जी भेटायला गेलतो ते देशोन्नतीचे संपादक पोहरे साहेबांना भेटायला गेलतो. महाविकास आघाडीमध्ये तुम्ही जाणार का? अजून कुठलंच काय नाही. महाविकास आघाडीचं बी निमंत्रण पवारसाहेबाशिवाय महाविकास आघाडीचं दुसऱ्याचं कोणाचं निमंत्रण नाही. आणि भाजप शिवसेनेचं कोणाचं निमंत्रण नाही. अजून चर्चा चालू आहे. त्या अजून कोणाशीच नाही. तुमची किती जागांवर तयारी चालू? आमची चालली आहे परभणी आणि माड्यातून. स्वतः मी दोन्ही ठिकाणी अर्ज भरणार आहे. परभणी आणि माडा दोन्ही ठिकाणी. त्या 2 जागा जर तुम्हाला एरियाला जर तुम्ही जाणार का? ती बघू ना आता जर तर वेळेस. अजून काहीच नाही. महाविकास आघाडी जागा देत नाही ती परभणीची. आणि महायुती माड्याची जागा देत नाही. माड्यात त्यांचा उमेदवार ठरला महायुतीचा. आणि महाविकास आघाडीचा परभणीत ठरला. जानकर तुम्ही कुठून जाणार? मी दोन्हीकडून परभणी आणि माड्यातून दोन्ही ठिकाणून स्वतः लढणार आहे महादेव जानकर. आणि आज आलोय ती इथं राष्ट्रीय समाज पक्ष या कार्यालयापाशी आलोय. परत लोक म्हणणार की काँग्रेसच्या भवनपासून आला का. म्हणजे आज असंच झालं माझं की मी यशवंतराव चव्हाणला हे करण्यासाठी गेलतो. तिथं पोहरे साहेब माझे मित्र आहेत संपादक देशोन्नतीचे. ते दुसऱ्या मजल्यावर होते. त्यांना भेटलो. आणि पवारसाहेब 5 नंबरला होते. मलाही माहीत नव्हतं. आणि समाजाचा प्रश्न पण नाही आहे. काय नाही. मी सर्व राष्ट्रीय समाज पक्ष सर्व समाजासाठी काढली या देशातली पार्टी. एकट्या समाजासाठी नाही, सर्व समाजासाठी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.